वल्लू, मला माहित होतं तू स्वतःला असा त्रास करून घेणार, म्हणून मी स्वतःला तुझ्यापासून दूर ठेवत होतो. मी मरणारे या गोष्टीपेक्षा तुझ्या डोळ्यातल्या अश्रूंचा जास्त त्रास होतोय ग. बास झालं. का सतत मरणाच्या गोष्टी करताय तुम्ही? त्रास होतोय मला त्याचा. बस करा. तू पण रडणं थांबव ना वल्लू, प्लीज. वल्लरीला कळलं भाऊजींच्या परिणामाबद्दल? बरं ऐक ग. म्हणजे मनोज भाऊजींचं गुपित गुपित राहिलंच नाहीये. मायासाठी धोक्याची घंटा ही. मला माहिती तुला ही गोष्ट मान्य नसणार. तुला काहीतरी द्यायचं होतं. काय? आय एम सॉरी. घरात एवढी मोठी वकील असताना मला हे बनवण्यासाठी दुसऱ्या वकिलाला गाठावं लागलं. म्हणजे आहे काय? मी माझी विल बनवली वल्लू. काय? काय सुरू आहे तुमचं? काय केलंय तुम्ही? तुम्हाला समजत नाही का काय चाललंय तुमच्या डोक्यामध्ये नेमकं? वल्लू 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 ऐक, आता वेळ आली. हे ऍक्सेप्ट करावं लागेल तुला, प्लीज. ऐक, हे बघ, माझी सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर केली आहे. मला माहिती आहे तू आईला अंतर देणार नाहीयेस, तरी सुद्धा तिच्या नावावर मी 7 लाखांची एफडी केली आहे. बाकी माझं जे काही आहे ते सगळं तुझं. मी गेल्यावर माझं ऑफिस तसंच सुरू राहील. माझा स्टाफ लायसन्सिंगची कामं करत राहील आणि दर महिन्याला तुला एक ठराविक अमाऊंट मिळत राहील. म्हणजे मी गेल्यावर तुला कधी पैशांची उणीव भासणार नाही. शांत. नकोय, नकोय मला हा पैसा, प्रॉपर्टी काहीच नकोय. माझी काळजी घेण्यासाठी मला इथे तुम्ही हव्यात माझ्यासोबत. ही प्रॉपर्टी वगैरे हे सगळं तुमची जागा नाही भरून काढू शकत. तुमची जागा कधीच नाही घेऊ शकत. कायम लक्षात ठेवा. ते काही नाही. आता मरणाच्या गोष्टी नाही करायच्या. ह्या शेवटचं बोललात तुम्ही. मी तुम्हाला काही होऊ देणार नाहीये. माझी खात्री आहे तुम्हाला काहीच होणार नाही. आपण सेकंड ओपिनियन घेतोय. माझा या डॉक्टरवर आता विश्वास नाही. बस आपण सेकंड ओपिनियन घेणार. दॅट्स इट. वल्लरी मनोज भाऊजींना घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार आहे आता? नाही 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 नाही, मी असं नाही होऊन देऊ शकत. उचला ना फोन, उचला ना. माझी पुष्पा. उचला ना फोन. हा पुष्पा, माझी राणी सरकार. काय चाललंय, काय म्हणते? तुम्हाला लवकर फोन उचलायला का जातो? तिची सगळं जीव गळ्याशी आला इथे आणि तुम्ही सगळं संपणार आहे. सगळं संपणार आहे. ए पुष्पे, उगा नमनाला गडाभर तेल लावू नको. काय झालंय ते नीट सांग. त्या वल्लरीला
मनोज भाऊजींच्या आजारपणाबद्दल कळलंय सगळं. असं हा मग हा मग म्हणजे अहो ऐकलं का तुम्ही नीट? कळला वल्लरीला सगळं. आता ती दुसऱ्या डॉक्टरकडे भाऊजींना घेऊन जाणार आहे आणि तिला सगळं सगळं खरं कळेल आता. आणि असं सगळं झालं ना तर आपलं काय होईल माहितीये ना? आलं माझ्या ध्यानात. ए पुष्पा, तू कशाला काळजी करते हा? हा अण्णा केदार आता काय खेळ घालणार आहे ना ते फक्त बघ तू. ही नवरात्र अण्णा केदार कशी गाजवणार आहे ना ते बघ. हॅलो ती काय माणूस आहे? काय करणार आहे? काही सांगितलंच नाही मुले. प्रेरणा चल लवकर, किती वेळ? आहे आले आले. जरा आवरून यायला वेळ लागतो की नाही? दिसतेस. थँक्यू. नाईस टी शर्ट. थँक्यू. चला. प्रेरणा, तुला एक माहिती आहे का? काय रे? तू वरवर जरी मॅच्युअर वाटत असलीस ना हा, तरी तुझ्यात खोडकर मूल दडलंय. असं का म्हणतोयस तू? हा मग काय, त्या वल्लरीला मोठ्या तोराने म्हणालीस आम्ही आज नाही उद्या येतो म्हणून, आणि आज आपण आजच चाललोय. पण याला खोडकरपणा नाही, सरप्राईज देणं असं म्हणतात. आता कसं त्यांना वाटतंय आपण येणारच नाही होत, पण मग अचानक आपण दोघं जेव्हा तिथे दिसू त्यांना, तेव्हा वल्लरीच्या चेहऱ्यावर खूप आनंद येईल ना. तोच बघायचा आहे मला. बघ ना अजित, किती दिवस झाले रे आपली वल्लरी मनापासून हसलीच नाहीये. खरंय ग, त्या दोघांमधले प्रॉब्लेम ना सॉर्ट आउट व्हायला पाहिजेत पटकन. मी तर आज ठरवलंय त्या मनोशी बोलणार आणि त्याला माफीचा साक्षीदार व्हायला सांगणार. अरे आपल्या संसारापेक्षा महत्वाचं दुसरं काही असतं का? खरे. हॅलो, काय? कधी? बरोबर. ऐका ऐका, तुम्ही टेन्शन नका घेऊन. हां मी निघतो लवकर. हो हो, थँक्यू. अजित काय झालं? अजित कोणाचा फोन होता? अगं तुला ती पुण्याची नलवत्ता माहिती आहे ना? हां. ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली. काय? तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. मेंदूला जबर फटका लागला असं म्हणाले डॉक्टर. स्वामी, आता रे? ए प्रेरणा, तुला माहिती आहे ना तिला माझ्याशिवाय कोणीच नाही आहे. पोटच्या मुलासारखं सांभाळलं तिने मला. मला जावं लागेल. बरोबर बोलतोयस तू अजित, पण हे बघ, काळजी करू नकोस. स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी, सगळं व्यवस्थित करतील ते. हो. मी तर म्हणते आपण लगेचच कपडे चेंज करू आणि पुण्याला जायला निघू. हां चल. नको, आपण दोघे तिकडे गेलो तर कॅफेकडे कोण लक्ष देणार? आणि मला माहीत नाही तिकडे मला किती दिवस थांबावं लागेल. बरोबर आहे तुझं. ए आपण वल्लरीकडे जात होतो ना, तू तुझा प्लॅन नको कॅन्सल करूस. तू तिकडे जा एकटी, तिला तुझी जास्त गरज आहे. अजित, पण त्याची काळजी तू नको ना करूस. मी जाऊ शकते माझे. मी तुला वल्लरीकडे सोडू का? अरे नको. आणि हे बघ अजित, आत्ताच नेमकं असं काहीतरी आपल्या कानावर आलंय. आत्ता माझा मूड नाही आहे. मी एक काम करते, मी उद्या सकाळी जाते तिच्याकडे, पण तू आत्ता पटकन बॅग भर आणि पुण्याला जायला निघ. हां नक्की? हो. स्वामी, सगळं व्यवस्थित असू दे.
माय पुष्पा, अगं आरतीची वेळ झाली, उशीर होतोय, आण ना लवकर ती थाळी. हो आई दिवाच लावतीये, आणते ना. मी आलेच जरा. हे काय हो, हो, तयार ठीक आहे, झालं ठीक आहे. होतं हे. चालेल चालेल चालेल. फोन का नाही उचलत? आरतीची वेळ झाली ही अजून. आई चला ना आरतीला सुरुवात करू. मग चला आता. चल रे मन्या. तेजाताई येत आहे ना? हो चल. अंबे माते की जय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव